आपण पाहताय महाधुरळा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गोकुळच्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ज्या दिवशी गोकुळची निवडणूक जाहीर झाली, प्रक्रिया सुरू झाली, त्या रात्री आमदार सतेज पाटील यांनी राजसी शाहू समविचारी आघाडी स्थापन केली आणि दुसऱ्या दिवशीपासून ते कामाला लागले. त्यामुळं तातडीनं महायुतीचे नेते जागे झालेत. महायुतीच्या सर्व नेत्यांची आज बैठक झाली आणि या बैठकीत जे जे झालं मागं ते सगळं पंचइंगेला मिळालं. आता नव्या दमानं काही करून गोकुळवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपण सगळे एक होऊया अशी शपथच थोडक्यात घेतली. या बैठकीला राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अंबल महाडिक, समित कदम यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. आणि या सगळ्यांनी ठरवलं की आता गोकुळ महायुतीच्याच झेंड्याखाली लढवायचं आणि सत्ता गोकुळची आणायची ही महायुतीचंच. आणि यामध्ये पॅनेलही फिक्स झालं. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी नावानं पॅनेल स्थापना झाली आणि उद्यापासून या पॅनेलच्या वतीनं गोकुळवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्व पद्धतीनं प्रयत्न करण्याचं ठरलं. खरं तर गेल्या 2 महिन्यात गोकुळच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाद सुरू होता. महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा हा वाद होता. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांनी एकमेकांच्यावर अनेक आरोप केले. याशिवाय एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींनी आरोप प्रत्यारोप केल्यामुळं आता गोकुळच्या निमित्तानं महायुतीमध्ये एक वातावरण संशयाचं निर्माण झालं होतं. वाद सुरू झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक निवडणूक जाहीर झाली, प्रशासक मंडळ आलं. पण आता मात्र गोकुळचे नेते शहाणे झालेत असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळे एकत्र आले. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की जे झालं ते गेलं, आता त्यावर चर्चा नको. आता आपण सगळे एक होऊन एक दिलानं लढूया, गोकुळ ताब्यात घेऊया. निर्णय झालेला आहे. आमदार विनय कोरे यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केलं की यापूर्वी जे झालं ते सगळं आम्ही विसरलेलो आहोत. आता मात्र एकच ध्येय, गोकुळ महायुतीच्या ताब्यात. त्यामुळे आता या संदर्भात ज्या ज्या घटना 2 महिन्यात झाल्या ते सगळं नेते विसरलेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता गोकुळ महायुतीच्या ताब्यात येण्यासाठी युद्ध सुरू होईल, तडजोडी सुरू होतील आणि प्रचाराचा नारळी फोडला जाईल. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना एकत्र करून महायुती म्हणून करायची या दृष्टीनं जे सांगितलं होतं, प्रत्यक्ष आज निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर निवडणूक कशा पद्धतीनं पुढे न्यायची ह्याच्याबद्दल आज आम्ही सगळ्यांनीच, दादाने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं. मुश्रीफ साहेब आले होते, आंबेडकर साहेब आले होते, खासदार साहेब, मुन्ना साहेब होते, अमोल साहेब होते. ही सगळ्यांची अतिशय नियोजनाची चांगली चर्चा झाली आणि आम्ही सगळे एकसंघपणानं गेल्यावर जिल्ह्यामध्ये किती चांगलं चित्र निर्माण होऊ शकते हे सुद्धा बघितलं. मधल्या काही काळामध्ये काही प्रसारमाध्यमं, आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या दुखवलेल्या भावना या सगळ्यांचं प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात जे उमटलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं की निवडणूक येणार का नाही, महायुती एकत्र येणार का नाही. पण ह्या सगळ्या विषयांना पूर्णविराम आज त्या ठिकाणी मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं.